सतत पडणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ते खोळंबलेली आहे। ठाणे ते कसारा कर्जतला जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते पुढे धावताना दिसत नाही आहे। आपण सध्या ठाणा रेल्वे स्थानकावरती आहोत। याच ठिकाणी पाहू शकतो लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा इतर मध्य रेल्वेच्या गाड्यांवरती वेळेवरती परिणाम झालेला आहे। त्यामुळे निश्चितच या ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे भांडूप स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे ज्या मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे नक्कीच वाहतूक सुरळीत व्हायला वेळ लागणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे। त्या मात्र या ठिकाणी बाहेरगावी जाणाऱ्या ज्या प्रवासी आहेत ते पाहू शकतो आपण या ठिकाणी गेले तासनभर या ठिकाणी तात्काळ बसून आहेत। त्यामुळे नक्कीच रेल्वे या पूर्ण रेल्वे सेवा ही खोळंबलेली आहे। मध्य रेल्वेची ही जी सेवा जी आहे त्या भांडूप रेल्वे स्थानकाच्या दरम्यान पाणी साचल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आणि पाहायला गेलं तर ठाणे ते कर्जत आणि कसारा या ठिकाणीच रेल्वे जी आहे ते उपलब्ध आहे। मात्र मुंबईला जाणाऱ्या एकही रेल्वे सेवा या ठिकाणी सुरू नसल्याचं चित्र पाहायला मिळतं। पाहू शकतो या ठिकाणी सर्वच यात्रेकरू जे आहेत ते या ठिकाणी फलाटकामावरती बसून आहेत। गेल्या तासभरापासून या ठिकाणी यात्रेकरूंना कुठलीही रेल्वे सेवा न मिळाल्यामुळे मोठा नाहक त्रास ते या ठिकाणी सहन करावा लागत आहे। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाल्यामुळे याचा फटका जो आहे तो चाकरमान्याला बसलेला आहे। सकाळची वेळ आहे आणि याच ठिकाणी आता प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात आता गर्दी देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र त्या अगोदर ठाणे स्थानकामध्ये दरम्यान या ठिकाणी पूर्ण यात्रेकरूंना जे आहे ते मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। गेल्या तासभरापासून ह्या रेल्वे जे आहेत ते ठप्प झालेल्या आहेत। त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या असतील या मध्य रेल्वेच्या गाड्या याच्यावरती आता मोठा परिणाम झालेला आहे। आणि याच ठिकाणी आता सर्व यात्रेकरू जे आहेत ते याच ठिकाणी विश्रांती घेत आहेत। त्यामुळे रेल्वेचा पूर्ण फटका जे ते यात्रेकरूंना बसलेला आहे। त्यामुळे कधी रेल्वे सेवा सुरळीत होईल देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी भांडूप रेल्वे स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या ठिकाणी ठाणे स्थानकामध्ये आता लांब पल्ल्याच्या गाड्या असेल मध्य रेल्वेच्या गाड्या ह्या त्या पूर्णतः वेळापत्रक कोलमडलेलं आहे। एकही गाडी ठाण्याच्या पुढं जे आहे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या एकही गाडी जात नसल्यामुळे या ठिकाणी आता कशाप्रकारे आता पुन्हा रेल्वे सुरळीत होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसताना या ठिकाणी पाहायला नक्कीच आता ही रेल्वे सेवा कधी पुन्हा सुरळीत होईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। गणेश सुराट, टीव्ही मराठी, ठाणे।